आज आपण अत्यंत पौष्टिक असा खपली गव्हापासून उपमा कसा बनवायचा हे बघणार आहोत। अतिशय पौष्टिक रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। मुलांना सुद्धा अशा हेल्दी रेसिपीज नक्की बनवून खाऊ घाला। खूप छान रेसिपी आहे, खूप टेस्टी सुद्धा लागते, वेळ सुद्धा खूप कमी लागतो। अगदी 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि सीझनेबल भाज्या घालून हा उपमा बनवता येतो। हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। चॅनलवर जर नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे। तूप वितळलं की हा बघा मी खपली गव्हाचा रवा बनवून घेतलेला आहे, ते घालायचं आहे आणि याला 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। बाजारामध्ये खपली गहू सहज मिळतात, ते आणायचे, स्वच्छ निवडून घ्यायचं आणि कोणत्याही गिरणीवरती रवा बनवून मिळू शकतो त्याचा। याची लापसी सुद्धा बनवली जाते, शिरा सुद्धा बनवला जातो आणि त्याच्या पोळ्या सुद्धा बनवल्या जातात। सुजीच्या पोळ्या म्हटलं जातं त्याला। खूप हेल्दी रेसिपी आहे। खपली गहू हा अत्यंत पौष्टिक आहे। आता हे भाजून झालेलं आहे, हे काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल घालायचं आहे, 2 ते 3 चमचे। पाव चमचा मोहरी टाकलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत। एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता, ते सुद्धा घालायचं आहे। थोडंसं 1 मिनिट फ्राय करून घेऊयात। कढीपत्ताची पानं घालायची आहेत 8-10, मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। मी 1 गाजर बारीक कट करून घेतलं होतं, ते घालायचे आहे। थोडेसे वाटाणे घालायचे आहेत आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत मी इथं। हे सगळं 2 मिनिटं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन शिजतं। तुम्ही याच्यामध्ये एखादा टोमॅटो घालू शकता, फ्लावर घालू शकता, अशा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता किंवा तुम्ही उडदाची थोडीशी डाळ सुद्धा घालू शकता याच्यामध्ये, त्याच्यानेही खूप छान टेस्ट येते। अर्धा चमचा जिरे घातलेला आहे, हे सुद्धा छान असं फ्राय करून घेऊयात। सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे, चिमटभर हिंग घालायचं आहे। परत एकदा मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये मी ज्या वाटीनं रवा घेतला होता त्या वाटीनं 2.5 वाटी पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे मी। आता बघू शकता तुम्ही, पटकन उकळी आलेली आहे याला। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आवडत असेल तर थोडीशी साखर घाला, मी इथं घालणार आहे थोडीशी साखर, छान लागतं खूप उपमा। आणि आपण जो आता भाजून ठेवलेला रवा होता ते आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं घालत असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। हा उपमा शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं, पाणी थोडं जास्त टाकलं की एकदम मऊसूत असा हा उपमा तयार होतो। आता प्लेट झाकून याला चांगलं वाफ देऊन घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता 2 ते 3 मिनिटांनी उपमा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे। वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघू शकता एकदम मऊसूद असा उपमा आपला तयार झालेला आहे। खूप हेल्दी होतो आणि टेस्ट सुद्धा एकदम मस्त लागते। एखाद्या वेळेला ही रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की बनवा, खूप हेल्दी रेसिपी आहे। मुलांना सुद्धा अशा रेसिपीज बनवून घाला। रेसिपी आवडली का ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राइब करा। कमेंट्स असतील तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय।